तुमच्यावर आता एक नवीन टॅक्स लागण्याची शक्यता आहे. हो, टॅक्स लागणार आहे. तो टॅक्स काय असेल? तुम्ही इंटरनेट वापरता ना, त्यात जो डेटा वापरतात, त्या प्रत्येक 1 GB डेटा मागे तुम्हाला साधारण ₹1 टॅक्स लागण्याची शक्यता आहे. बरं, हे कधीपर्यंत होऊ शकतं हे काही निश्चित नाही. मात्र भारत सरकार एका कमिटीचं गठन केलं होतं. त्या कमिटीनं अशा स्वरूपात टॅक्स लावला जाऊ शकतो असं रेकमेंडेशन केलं. मुळात युवक खूप मोठ्या प्रमाणावर अनप्रोडक्टिव्ह स्वरूपामध्ये डेटा वापरतायत, नको तितका वेळ घालवतायत आणि त्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी होतीये. याला रोखण्यासाठी काय केलं जाऊ शकतं यावर सूचना देताना 1 GB डेटा मागे ₹1 इतका टॅक्स लावण्याची गरज आहे असं हे रेकमेंडेशन आहे. बरं, पण तुम्ही म्हणाले ₹1 काय फरक पडतो? अहो, ₹1 म्हणजे जर तुम्ही वर्षाचा विचार केला तर साधारण 300 बिलियन इतके रुपये हे या टॅक्समधून जमा होऊ शकते. म्हणजे सरकारची तिजोरी उत्तम पद्धतीने यातून भरू शकते आणि तुमच्या खिशातलं थोडंसं काढून घेतलं जाऊ शकतं, जे तुम्हालाही कळणार नाही की आपल्या खिशातून काही गेलं. कारण काय, तर तुम्ही साधारण असं समजा की 20-25 TB जरी वापरत असाल तर ₹25-30 बिल वाढेल. त्याच्याने तसाही तुम्हाला काही खूप फरक पडत नाही. कारण असे 2-4, ₹5, ₹10, ₹20 गेले तर तुम्हाला कुठे फरक पडतो ना. पण त्यावेळेला साधारण 70-80 कोटी लोकांच्या खिशातून असे 5-5, ₹10 जातील, त्यावेळेला ते भरपूर असतील आणि त्यातून मग सरकार दरबारी चांगला महसूल जमा होईल आणि त्यासाठी हे रेकमेंडेशन आहे. आता हे रेकमेंडेशन कधी लागू होणार हे निश्चित नसलं तरी असा विचार सुरू आहे. त्यामुळे थोडी सवय कमी करा, इंटरनेट थोडे कमी वापरा. पण यात आणखी एक प्रश्न आहे. बरं, वायफळ स्वरूपामध्ये डाटा जे वापरतात, जे उगाचच गाणी बघतात, नको ती व्हिडिओज बघतात, त्यांचं ठीक आहे हो. पण जे बिचारे अभ्यासासाठी इंटरनेट वापरतात, कामासाठी इंटरनेट वापरतात, त्यांना पण टॅक्स द्यावा लागेल. मग त्याचं काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.